नमस्कार। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड उत्तर जिल्हा संपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा संपन्न। प्रमुख उपस्थिती आमदार प्रताप पाटील चिखलीकर लोहा कंधार मतदारसंघ, माजी मंत्री भास्कर पाटील खदगावकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर। काही लोकांना वडिलांच्या नावामुळे संधी मिळाली, आता माझ्यावर टीका केल्यामुळे मिळत आहे। आमदार चिखलीकरांची अशोक चव्हाणांवरती टीका। पत्रकाराशी संवाद साधताना जनतेचा आवाज 24/7 न्यूज नांदेडसह प्रदीप मगरे प्रतिनिधी त्यांच्यासह अनिशा दोडके नांदेड। नांदेड उत्तरचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी शहराच्या अतिशय मध्यवर्ती भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय काढले। उत्तर भागातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या किंवा जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी हे कार्यालय लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे। त्यानिमित्तानं माझ्या या कार्यालयाला आणि बाळासाहेबांना खूप खूप शुभेच्छा आहेत। या कार्यालयातून जनतेचे प्रश्न निश्चितपणानं सोडवले जातील अशी आशा मला या ठिकाणी आहे। साहेब, आपण आता बोलताना म्हणाले की मैत्रीपूर्ण लढत अटळ आहे, राष्ट्रवादीसोबत नारा दिलाय का? असं आहे की तिन्ही पक्ष आम्ही जे महायुतीमध्ये काम करतो, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा हे स्टेटमेंट दिलंय की आपली स्वबळाची तयारी ठेवा, त्या ठिकाणी शक्य नाही तिथं स्वतंत्र स्वबळावर लढायचं। आदरणीय दादाची पण तीच भूमिका आहे, एकनाथ शिंदे साहेबांची तीच भूमिका आहे आणि नांदेडमधलं सगळ्यांचं सत्य बघता मला असं वाटतं की राष्ट्रवादीला स्वबळावर लढावं लागेल आणि त्यासाठी तयारी करण्याची गरज आहे। साहेब, काल अशोक चव्हाण यांनी सांगितलं की काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय हीच परिस्थिती उलटी आहे की काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय आता समाधान नाही। अगोदर वडिलाच्या पुण्यामुळे काही लोकांना संधी मिळाली आणि आता माझ्यावर टीका करून संधी मिळवण्याचा प्रयत्न आहे, म्हणून याला मी फारसं महत्त्व देत नाही आहे। काही प्रत्येक ठिकाणी असे बगल बच्चे सोडायची सवय लागली, छोट्या छोट्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आपसात भांडणं लावायची सवय लागली आणि छोट्या कार्यकर्त्यांनी एखाद्या मोठ्या कार्यकर्त्याच्याबद्दल टीका करायला लावायची सवय ही मंडळी करतात, तर त्याच्यातून आपलं स्वतःचं हित साधत आहे। हे सगळी जनता ओळखून आहे। आता कोणी त्यांचं नाव घ्यायची इच्छा नाही लोकांच्या मनामध्ये आणि ते स्वतः सांगतायत की बाबा असं झालं तर लोकांनी म्हणलं पाहिजे। मी ज्यांना निवडणुकीत हरवलंय त्यांना मी त्यांचं नाव घ्यायची काही आवश्यकताच नाही ना। कोण सरस कोणापेक्षा हे सगळ्या जनतेने ठरवून दिलेलं आहे। साहेब, ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप सुरू आहेत तुमच्या असतील, अशोक चव्हाण असतील, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगानं तुमची लढाई भाजपसोबत आहे का महाविकास आघाडीसोबत? नाही, विषय असा आहे की महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढ, शेवटी नेतृत्वानं सांगितलेला आदेश मानणारा मी कार्यकर्ता आहे। पक्षापेक्षा मी मोठा नाही, पण पक्षापेक्षा कोणी मोठं समजत असेल तर त्याला उत्तर देणे माझं काम आहे आणि मी सक्षम आहे तेवढ्या गोष्टीसाठी, तेच करत आलो आजपर्यंत। झुकलो नाही, झुकणार नाही, हे जे ब्रिज आहे तेच घेऊन चाललोय। मध्यवर्ती कार्यालयाचा संपर्क या ठिकाणी उद्घाटन झालं। या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्ह्याचे नेते मतदारसंघाचे आमदार सुभाष दे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या जिल्ह्याचे माजी मंत्री व महाराष्ट्राचे माजी मंत्री माजी खासदार भास्कर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला। जिल्ह्यातील सर्व प्रदेशाचे पदाधिकारी, सर्व गटाचे अध्यक्ष, सर्व तालुकाध्यक्ष, सभाध्यक्ष, सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने पोहोचले। हे कार्यालय काढण्याचा उद्देश गेल्या 1-5-7 महिन्यापासून आम्ही त्या जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात कार्यकर्त्यांचं मन म्हटलं होतं की आपल्याला या ठिकाणी बसण्यासाठी आणि आमच्या घराने म्हणण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपलं ऑफिस पाहिजे। त्यांच्या कार्याची दखल घेऊन आम्ही या ठिकाणी कार्यालय काढण्याची निर्णय घेतला। या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत ते सोडवण्याच्या बाबतीमध्ये, जिल्ह्याचे काही प्रश्न असतील, तालुक्याचे प्रश्न असतील, त्या संदर्भामध्ये हे कार्यालय या ठिकाणी काम करण्याच्या दृष्टिकोनात येणाऱ्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय करेल एवढं मला या ठिकाणी आज हिमायतनगरचे कार्यकर्ते होते, देगलूरचे कार्यकर्ते होते, कोकणचे कार्यकर्ते असंख्य लोकांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 16 तारखेला भोकरमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी
बदलापूरला आहे, मुखेडला आहे, त्या ठिकाणी सुद्धा असंख्य हजारो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करणार आहेत. जिल्ह्यामध्ये नेते चिखलीकर साहेब आणि गद्दापूर साहेबांच्या माध्यमातून हा जो दौरा आहे त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत चाचपणी सुद्धा त्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी जी सत्ता कशी येईल हे आपला सर्व नेते या ठिकाणी प्रयत्न करतात.